मध्ये आपण बघितलं जिगरी ग्रुपने तो सामना आपल्या खिशामध्ये घातला. तर आपण एका नेक्स्ट मॅच मध्ये बोलतोय स्वप्नील 11 आणि प्राची 11. पहिला चेंडू मात्र इथं शॉर्ट थर्डमॅन मध्ये फेकला गेला आणि इथं मात्र एक सिंगल धावाने खातं उघडतं शंकर पारदे, मॅनफॉर्म गुंडगे आणि आमचा एकनाथ वाघमारे खरवंडे. अतिशय जबरदस्त जोडी मनोज झोरे यांनी धाडली गेले पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करण, मॅनफॉर्म मोहाची वाडी नेरल या विभागातून हा खेळाडू आपलं प्रतिनिधित्व करतो. आज आपण पाहतोय स्वप्नील 11 खेळताना दुसरा चेंडू फेकतोय. अरे रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं करणने त्याला जाणलं होतं आणि इथं मात्र एक डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न निश्चितच करणच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरून पाहतोय. आणि एकने त्यांनी जर रिव्हर्स मध्ये 3 षटकार मारले तर अनिल पारधी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू हुलकावणी दिली गेली होती तर मात्र एकनाथ थोडासा फंबल होतोय. सुरेख व्यासपीठ आदिवासी प्रीमियर लीगचा आपण या माध्यमातून पाहतोय. आणि कालच्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सह्याद्री वॉरियर्स आणि आमची धर्मा दलवी यांची हरड प्रतिष्ठान काय जबरदस्त सामने आपल्या या खेळपट्टीवर पाहायला मिळाले. आणि आज बघूया आपण या आजच्या दिवसामध्ये सुपर 8मध्ये कोणते 2 संघ दाखल होणार. निश्चितच पहिला सामना आपण पाहिला अतिशय सुरक्षीचा. नेक्स्ट सामना आपण पाहतो आणि हा शंकर पारदेचा क्लास आहे. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह मारला गेलाय. पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावर मारला फटका होता आणि याच दरम्यान शंकर पारदेच्या बॅटमधून आला एक चांगला फटका. यावर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आपण जर पाहिलं तर आमचे मास्टर स्कोर महादू पवार आमच्या समवेत गेले 8 वर्ष या स्पर्धेला जोडलेत. आणि खरं तर मी कौतुक करेन आमच्या पंचांचं. संजयजी वाघमारे असतील चिचकांबला, त्याचबरोबर लेग पंच आमचे संजयजी वाघमारे अतिशय मेहनतीने हे सामने पार पाडतात. आणि हा मात्र झेल सोडला गेला आहे. जबरदस्त फटका होता, तेवढाच चांगला प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल ठरतोय. मला वाटतं करलेवाडीचा आमचा अजय वाघमारे तिथे दिसतोय ज्याला कव्हर क्षेत्रामध्ये ठेवलं गेलंय. आणि हा क्षेत्रक्षेत्र मात्र अतिशय टॅलेंट लागतो, परंतु थोडीशी गडबड झाली आमच्या या प्लेयरची आणि इथं मात्र एक सोपा झेल सोडला. शंकर पारदीला मात्र निश्चितच जीवदान दिलं जात आहे. करण मात्र अतिशय वेगवान टिचून मारा करतोय मॅच मध्ये स्वप्नील 11 खेळताना. हा मात्र आज एकनाथ वाघमारे डिसल कामगिरी करतोय. थोडासा हार्ड हिटिंगचा फलंदाज ज्याला ओळखला जातो, परंतु आज मात्र थोडासा गडबडीत खेळताना दिसतोय. त्याच्याकडून अपेक्षा असतील मनोज झोरे आणि तुकाराम हिलम की जर एकनाथची बॅट चालली तर निश्चितच एक भलं मोठं आव्हान स्वप्नील 11 संघासमोर तो ठेवू शकतो. परंतु आतापर्यंत जर आपण एकनाथ वाघमारेचा खेळ पाहिला तर अतिशय सुस्तीने खेळतो हा खेळाडू. 1 षटकाचा खेळ संपलाय. आमचे मास्टर स्कोर महादू पवार सांगतात धावफलकर धावा आहे ते बिनबाद 5. P1चं पहिलं षटक आपण पाहते. 5 षटकांचा सामना आणि इथं मात्र पहिलंच षटक करणने मात्र हाताळलं. स्वप्नील 11 आमचे दिनेश दादा वाघमारे यांची ही टीम गेले 8-17मध्ये आम्हाला योग्य ते सहकार्य, म्हणजे जर आपण या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगमध्ये पाहिलं तर बरेचसे असे पॅकर संघ मालक आहेत की सतत या लीगला या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करतात. त्यामध्ये आमचे मनोज झोरे असतील, दिनेश वाघमारे असतील, जे आता आपण खेळताना पाहतोय त्यांची टीम दोन्ही ग्राउंडमध्ये आहेत. या दरम्यान मी मैदानाकडे येतोय. गणेश वाघमारे वैजनाचा एक हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त खेळाडू आहे गणेश. आज अमराई कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय गणेश वाघमारे अतिशय चुस्तीचा अष्टपैलू खेळाडू आहे. आणि एक अनुभवी वसंता पवार मैदानामध्ये मला दिसतो, ज्याने अजूनही क्रिकेट हा खेळ मात्र अजून आपला ताजा तवाना ठेवलाय, तो वसंत पवार. एक काल वसंत पवार डोनेवाडी अतिशय जबरदस्त खेळाडू होता आणि आहे सुद्धा. परंतु बघूया गणेशचा पहिला चेंडू शंकर पारदी आला. हा शॉर्ट पिच चेंडू इथं मात्र फसवला गेला. बघूया वसंतच्या डोक्यावर मारला हा चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावर मारला चेंडू. तिला चांगलंसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण पाहिजे 2 धावा कंप्लीट केल्या. तर शंकर पारदी आणि त्याचा सहकार्य एकनाथ वाघमारे मॅन फ्रॉम खरवंडी. एक चांगला मनसुबा होता मनोज झोरे याचा की हे 2 फलंदाज जर मैदानामध्ये सेटल झाले तर निश्चितच 5 षटकामध्ये 50 पार करतील एवढी ताकद या 2 फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण हाय स्कोर पाहिला तर सह्याद्री वॉरियर्स जे दत्ताजी डोंगरे यांची टीम आहे जवळपास 73 धावा 5 षटकामध्ये लगावला गेला. हा रेकॉर्ड बघूया कुठला संघ आज ब्रेक करतोय. दरम्यान पुन्हा एकदा गणेशकडे द्या हलकासा पुशअप करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. पहिला गोलंदाज आपण पाहिला तो करण, त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय तो गणेश. अतिशय जबरदस्त टिचून मारा खेळतोय गणेशच्या माध्यमातून.
मला तर दिनेश वाघमारे यांचा हा आयकॉन प्लेअर दिसतोय. गणेश अतिशय जबरदस्त प्लेअर आहे. वैजनाथकडून सातत्याने एक चांगली खेळी करतो असा हा गणेश आज मात्र दिनेश वाघमारे यांच्या टीममधून खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू इथं माझा फसवला गेलाय. वसंत ज्याचं मी कौतुक करत होतो तो अनुभवी खेळाडू आपला सादर करतोय आणि याच दरम्यान पहिली विकेट. ओव्हर टू डीजे. जबरदस्त बांगरवाडी खेळाडू संघाचा खेळाडू गवी बांगर आहे आयकॉनच्या भूमिकेमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता इथं मात्र थोडासा फंबल झालाय. फलंदाज पुन्हा एक फसवा चेंडू टाकलाय. गणेश मात्र वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. वारंवार निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून केला जात आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं करणने जे अतिशय सुरेख गोलंदाजी केली त्याचाच एक भाग आता गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय तगडी गोलंदाजी. पुन्हा एक स्लिपमध्ये पहिल्या स्लिपमध्ये दुसऱ्या स्लिपमध्ये आउट झाले. तिथं माझा वाटतं सागर फिल्डिंग करतोय आणि याच दरम्यान गणेश मात्र एक जबरदस्त विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी. कवी भांगारे मात्र गोल्डन डक मध्ये आउट होत आहे. मिलिंद सराई या वर्षी 24-25 मध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मिलिंद सराई मैदानामध्ये इन होत आहे. परंतु बघायचंय आपल्याला थोडासा संघ अडचणीत सापडला मित्रा. कारण एक चांगली विवरेचना आखली गेली होती ती प्राची 11 टीमने. परंतु त्या निर्णयाला साजेसा खेळ करता आला नाही आपल्या दोन्ही सलामी वीरांना. एकनाथ मात्र चाचपडत खेळतोय. त्यानंतर आपण पहिलाच पाहिला शंकर पारदी हा सुद्धा बाद झाला. त्यानंतर कवी बांगारेकडून अपेक्षा होती टीम पॅकरला परंतु तो सुद्धा स्वस्त्यात गोल्डन डक मध्ये बाद झाला. आता मात्र मिलिंदला काहीतरी करून दाखवावं लागले या मॅच मध्ये. मला आठवतंय की सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये मिलिंदची बॅट चमकली होती आणि तीच बॅट चमकवताना या आदिवासी कर्जत प्रीमियर मध्ये सुद्धा एक चांगला साजेसा खेळ आपल्या टीमसाठी करावा लागेल. परंतु स्वप्नील 11 दिनेश वाघमारे यांची टीम मात्र अतिशय वेगवान आणि जबरदस्त गोलंदाजी करे चांगलीशी फिल्डिंग करते. या मॅच मध्ये रोखून ठेवले ती मनोज झोरे यांच्या टीमला. खरोखरच मनोज झोरे हा मला वाटतं गेल्या वर्षी मात्र विनर ठरला होता या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचा. त्याला मात्र कुठेतरी थांबून ठेवलंय. वा जबरदस्त गोलंदाजी. वा काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक दुसरं मात्र इथं समाप्त होत आहे. पहिला गोलंदाज झाला त्याने मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करून 5 धावा खर्ची केल्या. त्यानंतर मात्र गणेश मैदानामध्ये आला. त्या गोलंदाजीने जर आपण पाहिलं महादू पवार फक्त 2 धावा खर्ची केल्यात. एकंदर धावफलकावर धावा पाहिल्या तर 7 धावावर खेळतोय तो प्राची 11 मनोज झोरे आणि तुकाराम हिलम यांची टीम. पुन्हा एकदा करणला पाचारण केले गेले. करणदाने भरोसा दाखवलाय करण या खेळाडूवर. कारण करणने जी सुरुवात केली होती जी पॉवर प्लेची षटक होतं आणि त्या षटकामध्ये आपल्या दोन्हीही फलंदाजाला हात खोलण्याचा कोणत्याही मुभा दिली नाही. असा हा करणवर पुन्हा एकदा टीम कॅप्टन यांनी विश्वास दाखवलाय की करण तू पुन्हा एकदा मैदानामध्ये तिसरं षटक घेऊन आणि थोडंसं अडचणीत आणायचं आहे ते आपल्या प्राची 11 टीमला. परंतु बघूया ज्याची सकाळपासून बॅट थंडावले तो आमचा एकनाथ वाघमारे. एकनाथची स्टाईल आहे जर लागला तर निश्चितच प्रत्येक चेंडू तो षटकार चौकार मारू शकतो एवढी ताकद एकनाथ वाघमारेमध्ये आहे. कारण मी त्याला जवळून पाहिले खेळताना वासरी विभागातील एक दादा खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो एकनाथ वाघमारे. या व्यासपीठावरून त्याला एक चांगला खेळ परफॉर्मन्स दाखवावा लागेल. समोर गोलंदाज एक करण. शॉर्ट फेज आणि इथं मात्र फसला गेलाय. मासा मात्र गळाला लागलाय. जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू होता इथं मात्र एकनाथ याला काही करता आलं नाही आणि आल्या पावली माघारी परत जावं लागतंय. सुंदर गोलंदाजीची विवरेचना आखतायत ते स्वप्नील 11चे सर्वच गोलंदाज. ओटुडीजे
सापडला तो प्राचीन टीम. यानंतर आपण पाहतो मनोज जोरे स्वतः कॅप्टन, टीम कॅप्टन मैदानामध्ये जातोय. थोडीशी साजेदारी भागीदारी रचावी लागेल दोन्ही टीम प्लेयर्सला. आणि यानंतर मात्र कव्हरच्या डोकर मारला मोठा फटका. बघूया किती धावा कंप्लीट केल्या जातात. एक धाव तर निश्चितच पूर्ण, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जात आहे. आता कॅप्टन्सीची इनिंग करावी लागेल ती या फलंदाजाला. तर आपण पाहिलं मित्रांनो, पहिले 2 षटक मात्र अतिशय खरोखर चांगली टाकली गेली ती स्वप्नील 11 या टीम्स कडून. आणि यानंतर पुन्हा एकदा आपलं सेकंड ओव्हर करण हाताळतोय. जबरदस्त गोलंदाज आहे इथं मात्र मनोज वारंवार त्याच दिशेने चेंडू फटकावतोय. सुरेख बॅटिंग करतो. त्याला माहित आहे आपल्याला स्कोअर बोर्ड हा निश्चितच हालता ठेवणं गरजेचं आहे. कारण आपले जे फलंदाज ज्याच्यावर आपण भरोसा ठेवला होता ते फलंदाज मात्र अपयशी ठरलेत. थोडीशी गेम प्लॅनिंग फसला की काय असं मनामध्ये वाटत असेल की टीम कॅप्टनला. परंतु बघूया अजूनही 2 चांगले खंदे फलंदाज आपण पाहतोय. ज्याचं मी कौतुक केलं होतं तो म्हणजे मिलिंदजी सराय अजूनही मैदानामध्ये आहे. मिलिंद सरायची जर विकेट घेतली स्वप्नील 11 या टीमने तर निश्चितच पूर्णपणे हाबी ठरू शकतात ते टीम स्वप्नील 11. परंतु पाहायचं आहे आपल्याला. हा मात्र चांगलासा फटका. इथं मात्र थोडीशी समजदारकी पारी करावी लागते कारण एक लो फुलटा चेंडू होता. त्याला मात्र कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही. थोडासा हलकासा पुशअप केला कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे चांगली फिल्डिंग होत आहे. आणि यानंतर मात्र मिलिंद एकेरी धावणे आपलं स्वतः वैयक्तिक खातं गोलत आहे. दरम्यान आपण 3 वैयक्तिक धाव खेळतो तो मनोज जोरे. ज्यानंतर आपण दाफोलकर महादू स्कोअर पाहतोय 11. हा सुंदर चेंडू. आता मात्र करण आपला जो पहिला षटकाचा खेळ होता तो खेळ दाखवण्यास सुरुवात केली. खरोखरच सुरुवातीला असं वाटलं होतं की थोडीशी वरचढ ठरेल प्राची 11 टीम. कारण जर आपण त्यांची प्लेइंग 11 लिस्ट पाहिली तर एकापेक्षा कशी सरस नावं त्या टीम 11 मध्ये होती. परंतु जर आपण पाहिलं मैदानामध्ये स्वप्नील 11 मात्र चांगला खेळ करतो. आणि या दरम्यान स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावर मारला हा मोठा फटका. इथं मात्र चेंडू अडवला जात की पाहायचं आपल्याला. चेंडू अडवलाय सीमारेषा लगत. आणि याच दरम्यान निश्चित आपला धाव मोजायचे दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सुंदर फिल्डिंग केली गेली. टायमिंग थोडासा मिस झाला. षटक क्रमांक 3 मात्र इथं समाप्त होतंय. सुंदर षटक. हा फटका जर आला नसता तर निश्चितच एक महत्त्वपूर्ण षटक ठरलं असतं ते टीम स्वप्नील 11 साठी. परंतु या 3 षटकानंतर शेवटच्या चेंडूवर आपण पाहतो तिहेरी धावा पटकावण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मनोज आणि त्याचा पार्टनर. दरम्यान या 3 षटकाच्या नंतर धावफलकर धावा आपण पाहतोय प्राची 11 टीमच्या 14. जिथे 3 फलंदाज महत्वाचे 3 फलंदाज बाद झाले. कवी बांगारेवर विश्वास होता परंतु तो सुद्धा गोल्डन डक मध्ये बाद झाला. त्यानंतर एक चांगला प्लॅनिंग केलं होतं मनोज याने की एकनाथ वाघमार याला सलामीला धाडून जे पॉवर प्लेचे 2 षटक असतात ते कुठेतरी आपण मोठी धावसंख्या रचावी असा एक सक्सेसफुल प्लॅनिंग होता. परंतु अनसक्सेस झाला. आणि त्यानंतर मात्र शेवटचे 2 षटकामध्ये मात्र आता या दोन्ही खेळाडूंना हाय व्होल्टेज ड्रामा करावा लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल तरच कुठं आपला निभाव या स्पर्धेमध्ये लागू शकतो. कारण की पहिला सामना जिंकणं तेवढाच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण हा पहिला सामना जिंकला तर उर्वरित जे 2 आपले लीगचे सामने आहेत ते जिंकण्यासाठी ते यशस्वी करण्यासाठी ते विजय खेचीत आणण्यासाठी निश्चितच मनोबल वाढलं जातं प्रत्येक खेळाडूचं. परंतु आपला पहिला सामना जर आपण पराभूत झालो तर मात्र थोडासा बॉडी लँग्वेज ढासळते. कारण आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं जबरदस्त खेळ झाला सर्वच या सहभागी KPL स्पर्धेमध्ये झालेल्या खेळाडूंचा. परंतु आपण येतोय मॅच मध्ये न्यू गोलंदाज संकेत वाघमारे गौरकामतचा खेळाडू. छोटा चणीचा खेळाडू परंतु चांगला गोलंदाज दिसतो. इथे मात्र सुरेख फिल्डिंग झाली परंतु 2 धावा बघूया आपण पूर्ण केल्या जातात का. आणि सुरेख गोलंदाज 2 धावा. आणि मनोज जोरे मात्र निश्चितच एक चांगली बॅटिंग करतोय. आल्यापासून त्याने मात्र एकेरी दुहेरी तिहेरी धावावर भर टाकलाय. एक कॅप्टन कसा असावा याचं एक साजेसं उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. त्याला माहित आहे जर मी टिकलो या मॅच मध्ये एक चांगली भागीदार असली तर एक 40-50चा टार्गेट नक्की सेटअप करू जाऊ शकतो. परंतु संकेत बघूया. वा संकेत दादा काय गोलंदाजी केलंय. पहिला चेंडू निश्चितच मार पडला होता संकेतला परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरून. जबरदस्त संकेत. निश्चितच एक नौका खेळाडू आहे गौरकामत टीमचा. मला वाटतं पहिल्यांदाच आदिवासी कर्जत प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू सहभागी झालाय. आणि काय आपला नजाकत पेश करतोय. सुरेख गोलंदाजी संकेत वाघमारे याचे. दरम्यान पाहायचं आपल्याला मनोज त्याला कुठल्या दिशेने धाडतोय. सुरेख अप्रतिम. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी.
मनोज जोरे यासाठी आशिष देशमुख यांच्याकडून 2 षटकार अशी 200 रुपयाचा रोख पारितोषिक आशिष देशमुख यांनी लगावले आहेत. हा 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 जबरदस्त बॅटिंग आणि हा फलंदाज मात्र बाद. थोडंसं आमिष दाखवलं गेलं होतं आशिष देशमुखच्या माध्यमातून. मात्र तो सामना ते लाईव्ह पाहतायत. मनोज जोरेची बॅटिंग आणि त्यानंतर मात्र मिड विकेट मध्ये त्याला पकडला गेला. ओव्हर ड्युटीज आहे. जबरदस्त मंगेश वाघमार आहे वेनगाव टीमचा खेळाडू. मंगेशला एक चांगली संधी आहे एक मोठी धावसंख्या रचण्याची. वा मंगेश जबरदस्त फटका कार्पेट लेवलने गेला हा चेंडू. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने आणि या दरम्यान सुरेख फिल्डिंग. 2 धाव मात्र निश्चितच कंप्लीट. थोडंसं बंबल झालाय. ओव्हर चेंडू फेकला गेला होता परंतु बॅकअप मात्र केलं गेलंय. या 2 धावा निश्चितच मंगेशच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. प्राची इलेव्हनला मी निश्चितच मागाशी बोललो की 40-45 धावा आपल्या धावफलकावर जोडाव्या लागतील. कारण स्वप्न इलेव्हन जर पाहिलं तर चांगल्या तरुण खेळाडूंचा भरणा आहे. एक मोठी धावसंख्या निश्चितच रचावी लागेल या टीम्सला. तर परंतु बघूया संकेत 4थं षटक टाकतोय. वा मंगेश दादा जबरदस्त अशी बॅटिंग करतोय. पुन्हा एक मोठा फटका लगावलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये मारला हा चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मंगेश मैदानामध्ये आला आणि वारंवार चांगलीशी फटकेबाजी करतो. या 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या मात्र 4 षटकानंतर आपण पाहतोय 20. प्राची इलेव्हन थोडासा बॅकफुटवर ढकलला गेलाय. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत. आणि वसंत पवार ज्याचं मी नक्कीच मगाशी कौतुक करत होतो तो वसंत पवार अजूनही आपला दिमागदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज होतो या मैदानावर. पहिला चेंडू हुक केला गेला स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी. जबरदस्त गोलंदाजी. आणि ज्या खेळाडूचं मी कौतुक करत होतो मिलिंद सराय तो मात्र बाद. डीजे तसे बॅटिंग एक काल होता रमेश सुद्धा एक सुरेख बॅटिंग करायचा. अजून आपला खेळ या खेळाडून सुद्धा जिवंत ठेवलाय. या षटकामध्ये निश्चितच धावा येणं महत्त्वाचं आहे. कारण मी मगाशीच बोललो होतो की थोडासा बॅकफुटवर ढकलला गेलाय तो मनोज झोरे आणि आमचा तुकाराम हिलम यांची टीम प्राची इलेव्हन. आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना इथं मात्र चौकार षटकार येणं महत्त्वाचं आहे. परंतु आपल्याला पाहायचं आहे वसंत पवार आज स्वप्नील इलेव्हनकडून मात्र गेले 7 वर्ष ते स्वप्नील इलेव्हनकडूनच पदार्पण करतात या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगमध्ये.
तोच वसंत पवार. बघूया शेवटच्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे आपले शेवटचे 4 चेंडू हाताळतोय टीम पॅकर दिनेश वाघमारे. यांच्या नजरा निश्चितच आपल्या सर्व खेळाडूंवर आहेत. तिसरा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. इथं मात्र सुरेख फिल्डिंग. वा, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग. आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन. मंगेश जो चांगला बॅटिंग करतोय, वेनगाव संघाचा खेळाडू. आज मात्र 2 चेंडूवर 4 धावांशी वैयक्तिक 4 धावा खेळतो हा मंगेश. थोडंसं 5व्या क्रमावर त्याला धाडलं गेलं. टीम प्लॅनिंग चुकला असेल, कारण एकनाथला धाडला तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आणि इथं मात्र मंगेशचा हा आडवा बॅटने आलेला कार्पेट लेवलचा फटका. सुंदर फिल्डिंग. मंगेश मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. 2 धावा निश्चितच कंप्लीट. जवळपास 200च्या सरासरीने मंगेशची बॅट तलपताना दिसते या ग्राउंडमध्ये, कारण 3 चेंडू मात्र हा खेळाडू खेळलाय आणि 6 धावा एकट्याच्या नावावर आहेत. जिथे संघ अडचणीत होता तिथं मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी, एक चांगली बॅटिंगची चुनक दाखवत हा खेळाडू मात्र यशस्वी आपल्या टीमसाठी योगदान देताना आपण पाहतोय. परंतु बघूया त्याच दरम्यान वसंत पवार. पुन्हा एक चापट फटका मारला गेलाय. मी मगाशी म्हटलं होतं की थांबण्याचं नाव घेत नाही. प्रत्येक चेंडूवर दुहेरी, म्हणजे 200चा रन रेटने हा खेळाडू खेळतोय. जबरदस्त अशी बॅटिंग. 4 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतोय खेळाडू. आणि याच दरम्यान या 2 धावांशी जवळपास 29 धावावर खेळतोय प्राची इलेव्हन टीम. नाणेफेक जिंकली होती प्राची इलेव्हन टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अंगलट आला की काय असं थोडंसं वाटतंय, कारण जी धावसंख्या माहिती आली नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला फटका, परंतु सुरेख फिल्डिंग. इथं मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच आउट झाला असता. परंतु बघूया इथं मात्र थोडंसं गल्ली क्रिकेट चालू आहे आणि एकच धाव. षटक क्रमांक 5 मात्र इथं समाप्त होत आहे आणि धावफलकावर धाव आहेत त्या 30. सुंदर गोलंदाजी.